नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर मध्ये आता आपण देश विदेशातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया. देशभरामध्ये 16 जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. त्याआधी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमधून देशभरातील अनेक शहरांमध्ये लस वितरित करण्यात आलेली आहे. लसीची पहिली बॅच नवी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद आणि चेन्नईत दाखल झाली आहे. एकूण 56,50,000 लसींचे डोस देशातील 13 शहरांमध्ये पोहोचणार आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मलेशियामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे. मंगळवारी मलेशियाच्या राजाने ही घोषणा केलेली आहे. तर मलेशियाची संसदही साधारणतः ऑगस्टपर्यंत बरखास्त करण्यात आलेली आहे. संसद बरखास्त केलेली असली तरी देशात संचारबंदी किंवा लष्कराकडे सत्ता अशी स्थिती नसल्याचंही राजा मुहिद्दीन यांनी स्पष्ट केलं. जगभरातल्या अनेक देशांनी आपापल्या देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरू केलेली आहे. मात्र अशातच जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञांनी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. अशा प्रकारे जरी लसीकरण अनेक देशांमध्ये सुरू असलं तरी हर्ड इम्युनिटी अर्थात सामूहिक प्रतिकारक शक्ती या वर्षात वाढवणं अशक्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांचा वाढता धोका लक्षात घेता इंग्लंडमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कठोर केले जाण्याची शक्यता आहे. याच संदर्भात कॅबिनेटची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे देशातल्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत असल्यानं चिंता व्यक्त होतीये. स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली. फायझर बायोटेक कंपनीनं तयार केलेल्या लसीचा हा डोस देण्यात आलेला आहे. स्पेनमध्ये गेल्या शुक्रवारपर्यंत जवळपास 61,000 नागरिकांना कोरोनाचं संक्रमण झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिलेली आहे. चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी असलेल्या शिजियाझुआच्या ग्रामीण भागात आता नागरिकांची न्यूक्लिक ॲसिड चाचणी सुरू करण्यात आलेली आहे. या चाचणीचा हा दुसरा टप्पा आहे. या भागात सामूहिक संक्रमणाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढल्यानंतर या चाचण्यांचा वेगही वाढवण्यात आलाय. हुबेई प्रांताची राजधानी असलेल्या शिजियाझुआंग इथं स्थानिक पातळीवर कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी सोमवारी सामूहिक चाचण्यांच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली. दरम्यान हुबेईच्या प्रांतीय आरोग्य केंद्रामध्ये दुपारपर्यंत 326 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यातले पॉझिटिव्ह असलेल्या 234 जणांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. लक्षणं नसलेल्या रुग्णांना चीन कोरोना रुग्णांच्या केसेसमध्ये अधिकृत धरत नाही. या भागात 2 जानेवारीला पुन्हा कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर सरकार आणखी सतर्क होऊन पावलं उचलत आहे. इटालियन संशोधक पथकानं कोरोना संदर्भातलं एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय. एका 25 वर्षीय महिलेला नोव्हेंबर 2019च्या आधीच कोरोनाची लागण झालेली होती. गेल्या संशोधनानुसार एका 4 महिन्याच्या मुलालाही कोरोनाची लागण डिसेंबर 2019 मध्ये झाली होती. मात्र या नव्या संशोधनानुसार त्याही 1 महिना आधी कोरोनाचं संक्रमण झाल्याचं समोर आलंय. जर्मनीतल्या पूर्वेकडच्या भागांमधल्या स्मशानभूमीत आता मृत्यूंची संख्या वाढू लागल्यामुळे हा भाग आता कोरोनाचा नवा हॉटस्पॉट निर्माण झालेला आहे. कारण पूर्वेकडचा भाग हा कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून आता समोर आलेला आहे. सोमवारी मिसेन काउंटीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळलेत. जर्मनीतल्या पहिल्या 10 कोरोनासाठी गंभीर परिस्थिती असलेल्या शहरांमध्ये सक्सेनी राज्यातल्या मिसिसिन काउंटी 6व्या क्रमांकावर आहे. चीनकडून इंडोनेशियाला कोरोनाच्या लसी पुरवण्यात येणार आहेत. मंगळवारी कोरोना व्हायरसच्या साधारणतः 1.5 कोटी लसी या चीनमधनं इंडोनेशियाला पोहोचवण्यात आल्या. चीनच्या सिनोवॅक बायोटेक या कंपनीमध्ये ही लस तयार करण्यात आलेली आहे. तर कोरोना योद्ध्यांसाठी पहिल्यांदा या लसीचा वापरही तातडीनं करण्यात आलाय. कोरोना व्हायरसचं मूळ जर शोधून काढलं तर येत्या काळात उद्भवणाऱ्या आपत्तींना तोंड देणं शक्य होऊ शकेल असं मत जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. WHOचं एक पथक गुरुवारी चीनमध्ये जाणार आहे. कोरोना संकट सुरू झाल्याच्या काळातली ही जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यांची 3री भेट आहे. 2019 संपत असताना चीनच्या हुबेई प्रांतात कोरोना व्हायरस सर्वप्रथम आढळलेला होता.
ब्रिटनमध्ये फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत 1.5 कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे। सोमवारी शेकडो नागरिकांना लसीकरणासाठीच्या वेळा देण्यात आल्या आहेत। 7 मोठी केंद्र ब्रिटनमध्ये कार्यान्वित करण्यात आलेली आहेत। हे एक मोठं आव्हान असल्याची प्रतिक्रिया या पथकातले डॉक्टर पीटर इंघम यांनी दिलेली आहे। मोठ्या प्रमाणावर लसीकरण पार पाडण्यासाठी आणखी स्वयंसेवक गरजेचं असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे। ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी ब्रिस्टलमधल्या लस वितरण केंद्राला भेट दिली। तिथं लसीकरणासाठी आलेल्या वृद्ध नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवादही साधला। लसीकरण मोहीम सुरू असली तरीही जनतेनं कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलेलं आहे। गेल्या महिन्याभरात सातत्यानं रुग्णसंख्या वाढल्यानं ब्रिटनमधल्या हॉस्पिटल्समधले बेड्स कमी पडत आहेत। अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम राबवली जाते। गव्हर्नर ग्रेग ॲबट यांनी आर्लिंग्टनमधल्या केंद्राला भेट दिली आहे। तिथं लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवादही साधला। टेक्सासमधल्या लस पुरवठादारांकडे 1,60,00,000 डोस पाठवण्यात आल्याची माहिती ॲबट यांनी दिलेली आहे। आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्यक्रम देण्यात आलेला होता। आता यामध्ये 65 वर्ष किंवा त्याहून जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सुरुवातीला लस दिली जाणार आहे। न्यूयॉर्कमध्ये सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत 1000 जणांचा समावेश केला जाणार आहे। या वर्षभरात लाखो नागरिकांचं लसीकरण केलं जाईल अशी माहिती गव्हर्नर अँड्रू क्युमो यांनी दिली आहे। 500 फार्मसी पुढच्या आठवड्यापर्यंत ऑनलाईन सुरू होतील। त्याचबरोबर राज्यासाठी एक नवीन वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे, ज्यात लसीकरणासाठीची पात्रता, लसीसाठी कुठल्या केंद्रावर जायचं ते वेबसाईटवर कळू शकणार आहे। कोरोनाचा सुरुवातीला झालेला प्रसार इतर देशांमध्ये झाल्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलेली आहे। जागतिक आरोग्य संघटनेचं पथक गुरुवारी कोरोनाची सुरुवात कुठून झाली याचा शोध घेण्यासाठी चीनला रवाना होणार आहे। ही जागतिक आपत्ती आहे, कोणत्या एका देशाला यासाठी जबाबदार ठरवणं योग्य होणार नाही असं या पथकातल्या तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे। लेबनॉनमधली परिस्थिती आता अति गंभीर असल्याचं काळजीवाहू पंतप्रधान हसन डायब यांनी म्हटलंय। कोरोना संक्रमण वाढल्यानं गेल्याच आठवड्यात लेबननमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय। बैरूतमधल्या रफीक हारिरी युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये आणखी नवे रुग्ण दाखल झालेले आहेत। अतिदक्षता विभागातले 40 बेड्स या रुग्णांना देण्यात आलेले आहेत। दररोज किमान 3000 रुग्णांची भर पडतीये। फ्रान्सच्या उत्तरेकडच्या भागात आठवड्याभरासाठी मोठ्या प्रमाणावर कोरोना तपासण्या केल्या जाणार आहेत। सोमवारी या मोहिमेला सुरुवात झालेली आहे। इंग्लंडमध्ये नोव्हेंबरमध्ये सुरू झालेल्या कोरोना प्रसाराची तीव्रता याहून तपासली जाणार आहे। ब्राझीलमधल्या मनाऊस शहरात रुग्णसंख्या झपाट्यानं वाढल्यानं हॉस्पिटल्स आणि इतर वैद्यकीय सुविधांवर ताण येतोय। त्यात कर्मचाऱ्यांची कमतरता, अपुरी वैद्यकीय सामग्री याही समस्या आहेत। अतिदक्षता विभागात 450 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। कोरोनाच्या नव्या लाटेमुळे इथल्या दफनभूमी आणि शवगृहांची क्षमताही संपलेली आहे। अमेझॉन राज्यात 10 दिवसात 1574 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे। ब्राझीलमध्ये जानेवारी अखेरपर्यंत लसीकरण सुरू केलं जाणार आहे। अल्बेनियामध्ये कोरोना लसीकरण सोमवारपासून सुरू झालंय। युरोपियन युनियनमधल्या एका देशाकडून या लसींचे डोस अल्बेनियाला पुरवले जात आहेत। पंतप्रधान एडी रामा यांनी पहिल्या टप्प्यात लस देण्यात आली। कोणत्या देशाकडनं लस पुरवली जाते हे सांगण्याचा आपल्याला अधिकार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। पुढच्या आठवड्यापासून अल्बेनियामधील मुख्य लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे। लसीकरण मोहिमेकडे युरोपियन युनियननं आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। इंडोनेशियन परिवहन सुरक्षा समितीच्या सदस्यांनी जकार्ता बंदराला भेट दिली। यावेळेला त्यांनी दुर्घटनाग्रस्त विमानाच्या अपघात झालेल्या ठिकाणाची पाहणी केली। नुकतंच श्री विजय वायू विमानाचा अपघात झाला होता। यामध्ये 62 प्रवाशांचा मृत्यू झाला। नौदलाच्या जहाजामार्फत या विमानाचे अवशेष बाहेर काढले जात आहेत। इंडोनेशियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाच्या अवशेषांचा शोध सुरूच ठेवण्यात आलेला आहे। या विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्यामध्ये आता डायव्हर्सना यश आलेलं आहे। शनिवारी मुसळधार पावसात जकार्तामधून या विमानानं उड्डाण केलेलं होतं आणि अवघ्या 7 मिनिटांमध्येच हे विमान बेपत्ता झालं होतं। इंडोनेशिया नौदलातल्या डायव्हर्सनी मंगळवारी श्रीविजया एअरजेटमधून ब्लॅक बॉक्स मिळवलाय। शनिवारी 62 प्रवाशांसह या एअरक्राफ्टला जावा समुद्रात जलसमाधी मिळाली होती। हे डायव्हर्स जकार्ता बंदरावर
हा ब्लॅक बॉक्स घेऊन येतानाची दृश्य स्थानिक वृत्तवाहिन्यांवर दिसत होती। हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही की हा विमानाचा उडतानाचा डेटा दाखवणारं डिव्हाइस आहे का कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आहे। विमान दुर्घटनेनंतर इंडोनेशियन नौदलातल्या डायव्हर्सनी श्रीविजया एअरजेटमधनं काही मृतदेह तसंच इतर अवशेष बाहेर काढले। जवळपास 62 लोक या विमानामध्ये होते, जे या अपघातामुळे खोल पाण्यात रुतले गेले। इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथून शनिवारी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान बोईंग 777-500 जेट विमान बेपत्ता झालं होतं। डेली एक्सप्रेस मेलनं दिलेल्या वृत्तानुसार भारतातून चांदी घेऊन एक जहाज आयर्लंडला जात होतं। या प्रवासात जहाजाचं इंधन संपलं होतं। त्याच वेळेला जर्मन युबोटने या जहाजावर हल्ला केला होता। हल्ल्यानंतर जहाजाला जलसमाधी मिळाली। त्यावेळेला जहाजावर असलेल्या 85 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते। त्यानंतर हा खजिना समुद्रात लुप्त झाला होता। हाँगकाँगच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या न्यायाधीशांची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली। अँड्र्यू चेंग हे हाँगकाँगचे नवे न्यायाधीश असतील। मुख्य न्यायाधीश जेफ्री मा यांच्या निवृत्तीनंतर चेंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यावेळेला बोलताना चेंग यांनी स्वायत्ततेच्या मुद्द्यावरून चीनला खडे बोल सुनावलेले आहेत। ऑस्ट्रेलियामध्ये स्वदेशी आणि मानवाधिकार संघटनांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना पंतप्रधानांनी या आंदोलनाची तुलना अमेरिकेतल्या ब्लॅक लाईव्हज मॅटरशी केलेली होती। त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरं जावं लागलं होतं। देशभरातून होत असलेल्या टीकेनंतर पंतप्रधानांनी आता आपल्या वक्तव्यावर सारवासारव केलेली आहे। हाँगकाँगचे नागरिक असलेल्या आणि ज्यांच्याकडे ब्रिटिश पासपोर्टही आहे अशांना दुहेरी नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव असल्याबाबत हाँगकाँगचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरी लॅम यांनी नकार दिलाय। पण बीजिंग समर्थक कायद्याच्या सदस्य राजिना इफ यांनी एका स्थानिक वृत्तपत्राकडे आपलं मत व्यक्त केलं होतं की परदेशी नागरिकत्व मिळवणाऱ्या कोणत्याही हाँगकाँगच्या नागरिकाला शहरात राहण्याचा आणि मतदानाचा अधिकार सरकारने रद्द करावा। वॉशिंग्टन डीसी इथल्या कॅपिटल हिलमधल्या प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या फ्लोरिडाच्या आरोपीला $25,000वर जामिनावर सुटका मिळालेली आहे। त्याच वेळेला हा आरोपी सभागृह अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांच्या कार्यालयातून एक मोठा स्टँड घेऊन बाहेर पडत असतानाचा फोटो प्रचंड व्हायरल झालाय। 36 वर्षीय ॲडम जॉन्सनची काल सुनावणी झाली। त्याला सरकारी मालमत्तेची चोरी करणं, हिंसेनं इमारतीत प्रवेश करणं, सार्वजनिक जागी गैरवर्तन करणं आणि बेकायदेशीर वर्तनामुळे शुक्रवारी अटक करण्यात आलेली होती। युगांडातले नागरिक गुरुवारी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहेत। या निवडणुकांना हिंसाचाराची किनार आहे, कारण सुरक्षा यंत्रणांनी विरोधी पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराला जाहीर सभा घेण्यापासून रोखलेलं होतं। या जाहीर सभा युगांडामध्ये कोरोनाचा प्रसार होण्यास कारणीभूत ठरतील अशी भीती इथल्या स्थानिक सुरक्षा यंत्रणांना होती। म्यानमार आणि चीनमधील द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या उद्देशानं चीनचे परराष्ट्र मंत्री वॉंग यी यांनी म्यानमारचे परराष्ट्र मंत्री ऑंग सान सू की यांची म्यानमारची राजधानी असलेल्या नाय पी टॉमध्ये भेट घेतली आहे। म्यानमारमधल्या सत्ताधारी पक्षाच्या सरकारला चीनचा पूर्णपणे पाठिंबा असेल असं वॉंग यी यांनी सांगितलंय। रविवारी झालेल्या स्फोटाची माहिती सोमवारी दुपारी प्रशासनाला मिळालेली होती आणि या स्फोटाचं कारण अद्याप समजलं नसून घटनेची माहिती मिळताच तात्काळ बचाव कार्यासाठी जवान दाखल झाले होते। या घटनेमध्ये अडकलेल्या 22 कामगारांपैकी काहींचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जाते। यापूर्वीही गॅस गळतीची घटना या ठिकाणी घडलेली होती। पूर्व चीनच्या शिंडोंग प्रांतात रविवारी दुपारी सोन्याच्या खाणीत स्फोट झाला होता आणि या आगीत 22 कामगार अडकले होते। त्यांना बाहेर काढण्यासाठीचं बचाव कार्य अजूनही सुरू आहे। जवळपास 300 जवान बचाव कार्यात सहभागी झाले असून अडकलेल्या कामगारांशी अद्याप संपर्क झालेला नाही। मॉस्कोजवळ सोमवारी झालेल्या रस्ते अपघातात 4 रशियन सैनिक ठार झालेत आणि सुमारे 20 जण जखमी झाल्याची माहिती तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। राजधानी मॉस्कोच्या वायव्येला असलेल्या एका महामार्गावर ट्रक चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटलं आणि हा ट्रक सैनिकी बसच्या ताफ्यात घुसला। अपघातग्रस्त 2 जण जागीच ठार झाले आणि इतर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला।
बोस्नियाच्या उत्तर पश्चिम भागात थंडी आणि हिमवर्षावादरम्यान दिवस घालवल्यानंतर एका छावणीतल्या स्थलांतरितांनी त्वचेच्या आजाराची तक्रार केली आहे। 23 डिसेंबरला छावणीच्या बहुतेक भागात आग लागल्यानंतर काही दिवसांनी क्रोएशिया बॉस्निया सीमेजवळच्या लिपा इथं शेकडो स्थलांतरितांना उबदार लष्करी तंबूंमध्ये सामावून घेण्यात आलेलं होतं। रशियन मंत्रालयातल्या आणीबाणी पथकानं नागोरोनो काराबाख आणि अझरबैजानमधल्या स्फोटकांचा नाश करणं आता सुरू केलंय। दरम्यान नागोरोनो काराबाखमधल्या अस्केरन भागात आणीबाणी कामगारांना 13,000हून अधिक शस्त्र सापडलेली आहेत। रशियन आणीबाणी मंत्रालयाचे कर्नल व्लादिमीर जावाडेस्की यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत अझरबैजानमध्ये 58 स्फोटकं निकामी करण्यात आलेली आहेत। गेल्या आठवड्यात आलेल्या फिलोमेना हिमवादळामुळे स्पेनच्या बऱ्याचशा भागाला तडाखा बसलेला होता। शहराला बर्फानं व्यापून टाकलेलं होतं, तर कोट्यवधी लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं। माद्रिदच्या बाहेरील भागातही दुर्गम वस्तीत काही रहिवासी या हिमवादळाचा अजूनही त्रास सहन करतायत। ला केडाडा रिअल माद्रिदच्या अतिदुर्गम भागांपैकी एक भाग आहे। जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली एका ब्रेकची, लगेच परत येतोय। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर जगाच्या पाठीवर मध्ये आपण इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया। अमेरिकेतील मूर्तिकार आणि चित्रकार जेफ कोन्स यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत व्यक्तीचा प्रत्यक्ष संवाद कमी झाल्याबद्दलची चिंता व्यक्त केलेली आहे आणि म्हणूनच त्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून लोकांशी संवाद वाढवण्याबद्दल मास्टर क्लास ही संकल्पना पुढे आणलेली आहे। त्या संकल्पनेच्या माध्यमातून वेगवेगळी चित्र आणि शिल्प तयार केली असून ती प्रदर्शनामध्ये मांडलेली आहेत। लेबनॉनमध्ये झालेल्या मोठ्या स्फोटाच्या घटनेनंतर सबंध शहर पुन्हा एकदा सावरताना दिसतंय। या शहरातील लहान मुलांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध चित्रकार योलांडे लबाकी यांनी एक उपक्रम हाती घेतलाय। त्यांनी छानशा बाहुल्या बनवून लहान मुलांमध्ये वितरित करण्याचं ठरवलेलं आहे। टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी सुरू असून जपानमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा घ्यावी की नाही याविषयी मतदान घेण्यात आलं। याबद्दल 80% लोकांनी मतदानही केलं आणि या मतदानाच्या माध्यमातून स्पर्धा घ्यावी की पुढे ढकलण्यात यावी याविषयी मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला। कोरोनाचं संकट अद्यापही कायम आहे, पण संकट टळल्यास आपण स्पर्धा उत्तम प्रकारे पार पाडू, असं टोकियो 2020चे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी म्हटलेलं आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच जगाच्या पाठीवर मध्ये आता आपण इथं थांबूया। नमस्कार।